मैं समीर शफी पठान, अध्यक्ष नागरिक अधिकार मंच। दोस्तों, आज हम बहुत ही अहम विषय के तहत लाइव आए हैं। सबसे पहले मैं आप लोगों को बताना चाहूँगा, अपने कुंडवा खुर्द कौसर बाग में राहत बाग कब्रस्तान को पुणे महानगर पालिका के तरफ से और इस प्रभाग के नगर सेविका नंदाताई लोनकर के तरफ से 1 एकड़ जमीन मिली है। उसमें से 10 गुंठे अभी हम वहां पर बॉडी दफन कर सकते हैं। मैं आप लोगों को बताना चाहूँगा, इस कोंडवा खुर्द की सरजमीन पर मुस्लिम समाज की संख्या काफ़ी बड़ी है और इस कोरोना की महामारी में कई लोगों का इंतकाल हो रहा है और उसको मद्देनज़र रखते हुए इस कोंडवा खुर्द में नूरानी कब्रस्तान और कौसर बाग कोंडवा गाउठान का राहत बाग कब्रस्तान, ऐसे 2 कब्रस्तान हैं। इन दिनों में जितने भी इंतकाल हो रहे थे, कोरोना की तरफ से मैयतें हो रही थी, कोंडवा में कब्रस्तान में जगह बाकी नहीं रही थी। कोरोना की मैयत और रेगुलर मैयत, मुस्लिम तादाद ज़्यादा होने के कारण दोनों कब्रस्तान भर चुके थे और कोंडवा की मैयत को कोंडवा के बाहर के कब्रस्तान में जाकर दफनाया जा रहा था और उस दफनाने वक्त काफ़ी समस्या हम लोगों को देखनी पड़ रही थी। पॉपुलर फ्रंट ऑफ इंडिया के सभी कार्यकर्ता कोरोना की बॉडी को दफनाने के लिए पुणे शहर में पुढाकार ले रहे हैं। मैं आप लोगों को बताना चाहूँगा, राहत बाग कब्रस्तान के ट्रस्टी मेरे वालिद साहब प्रोफेसर शफी पठान, नज़ीर शेख मामू साहब, इन लोगों ने इस प्रभाग के नगर सेविका के घर को दस्तक दी और नंदाताई नाना जी से रिक्वेस्ट की। समस्त मुस्लिम समाज के साथ नंदाताई नाना ने एक मीटिंग लिया। उस मीटिंग में मैं आप लोगों को बताना चाहूँगा, कोंडवा के जिम्मेदार मौजूद थे। प्रभाग क्रमांक 27 के नगर सेवक फिरोज भाई, रईस भाई, गफूर भाई, जाफर भाई, कोंडवा के कई जिम्मेदार मौजूद थे और उस वक्त उस मीटिंग में नगर सेविका जी से कहा गया कि आप लोग इस कोरोना की महामारी में बहुत ही अच्छा काम कर रहे हैं, हर लेवल पे आप लोग काम कर रहे हैं। उसी दौरान मुस्लिम समाज की आज जो आखिरी ठिकाना है, कब्रस्तान की ज़रूरत बहुत ही महत्वपूर्ण है और आज कब्रस्तान में दफन करने के लिए जगह मौजूद नहीं है। उसी वक्त नंदाताई लोणकर ने जर अशी गंभीर परिस्थिती आपल्या कोंढव्यामध्ये निर्माण झालेली आहे, तर मी त्वरित उद्यापासून त्या नवीन कब्रस्तानची जी जागा मी 1 एकर मिळवली आहे, त्या ठिकाणी ताबडतोब मी काम चालू करते आणि दफनभूमीसाठी तुम्हाला कुठलीही अडचण येणार नाही असा विश्वास दाखवून नाना नानीने त्या ठिकाणी दुसऱ्या दिवशीपासून त्या ठिकाणी काम चालू केला आणि आज मला खूप आनंद होता है। आज हम सभी मुस्लिम समाज को बहुत खुशी हो रही है कि एक अच्छी एजुकेटेड नगर सेविका हमको मिली है, जिन्होंने इस कोरोना के महामारी में मुस्लिम समाज की समस्याओं को समझा और कब्रस्तान के लिए ताबड़तोड़ दूसरे दिन से काम चालू किया। आज उस कब्रस्तान का 10 गुंठे का काम पूरा हो चुका है और वहाँ पर दफन करने का इंतज़ाम आने वाले 2 दिनों में किया जाएगा। उस 1 एकड़ ज़मीन को हासिल करने के लिए राहत बाग कब्रस्तान ट्रस्ट 1985 से कोशिश कर रहा था, अलग अलग लोक प्रतिनिधि से, प्रशासन से मांगनी कर रहा था। 2017 में माननीय नगर सेविका इस कौसर बाग की बने नंदाताई लोणकर और उस मांगनी को मद्देनजर रखते हुए पिछले 6-7 महीनों में ही उस 1 एकड़ जमीन को पुणे महानगर पालिका के ताबे में लेकर मुस्लिम कब्रस्तान के लिए रिजर्व किया। मैं आप लोगों को बताना चाहूँगा, बहुत ही भाग्य का काम इस कोंडवा खुर्द की नगर सेविका कर रही है। उन्होंने मशान भूमि में 2 करोड़ रुपए खर्चा करके एयर पोल्यूशन कंट्रोल सिस्टम वहां पर बिठाया है, जिसके कारण आज मशान भूमि का मसला ही कोंडवा खुर्द से हल हुआ है और मुस्लिम समाज का कब्रस्तान का मसला भी यहाँ पर हल हुआ। मैं समस्त मुस्लिम समाज की तरफ से नंदाताई लोणकर आपका शुक्रिया अदा करता हूँ कि आपने ये कदम उठाया और आज इस हड़पसर विधानसभा के अंदर चेतन दुबे साहब के हाथ से उस कब्रिस्तान का
उस कब्रिस्तान में बॉडी दफन करने के लिए इजाज़त दी गई। आज सभी मुस्लिम समाज के प्रमुख लोग उस कब्रिस्तान में उपस्थित थे और सभी ने माननीय नंदाताई जी का शुक्रिया अदा किया। राहत बाग ट्रस्ट ने नंदाताई जी का शुक्रिया अदा किया। ये सफ़र कैसे तय किया और ये सफ़र तय करने में कितने मुश्किलें आए और किस तरह से उन्होंने संघर्ष किया, और उनके साथ में काम करने वाले कार्यकर्ता मुझ जैसे, समीर भाई जैसे, जोएब भाई जैसे, युवराज उनका लड़का दिन रात एक कर रहा था, किस तरीके से फंड उन्होंने जमा किया। मैं नंदाताई जी से कहूँगा कि आप 2 शब्दों में इस बारे में नागरिकों को बताएं। नमस्कार, मी आज खूप समाधानी आहे, खूप आनंदी आहे की आज माझ्या हातनं आज मुस्लिम समाजासाठी एक चांगलं काम माझ्या हातनं घडतंय। आज 2017ला जेव्हा मी कौसलबाग मोहम्मदवाडीची नगरसेविका झाले तेव्हा राहतबाग कब्रस्तानचे विश्वस्त प्राध्यापक शफी पठाण जे असतील, हाजी नजीर शेख मामू असतील, कौसलबागचे सर्व विश्वस्त सतत माझ्या पाठपुरावा करत होते की ती जागा, जी 1 एकर जागा आहे ती आम्हाला ताब्यात मिळावी, आणि जे कब्रस्तान आहे ते अतिशय दुर्लक्षित अशा अवस्थेत होतं की याच्या आधी कुणीही त्याच्याकडे लक्ष दिलं नव्हतं आणि त्याची एक खंत मला होती। आणि या मुस्लिम बांधवांसाठी मला खूप काही करायचं होतं आणि ही मला संधी चालून आली। आणि जे राहतबागचं जे जुनं कब्रस्तान होतं त्याच्यासाठी जे सुशोभीकरण असेल, गेट असेल, त्याच्यासाठी माती बदलणं असेल, तिथं लाईटची व्यवस्था असेल, पावसाळ्यात शेडची व्यवस्था असेल, तिथं बसण्यासाठी खुर्च्या असतील, हे प्रत्येक गोष्ट मी केलेली होती। आणि जी 1 एकर जागा ताब्यात आपल्या आलेली होती, म्हणजे मला असं वाटतं राहतबागच्या विश्वस्तांनी खूप प्रयत्न केले होते ती जागा ताब्यात मिळवण्यासाठी, परंतु मला असं वाटतं की ते माझ्या भाग्यात होतं की ती जागा मिळवून मी माझ्या मुस्लिम बांधवांसाठी काहीतरी करावं। आणि ती जागा ताब्यात आल्यानंतर त्याच्यासाठी आम्ही एक अद्ययावत असं आपले परवीज आर्किटेक्ट, आपल्या कौसलबागचे आर्किटेक्ट परवीज भाई यांच्या सहकार्याने आम्ही एक अतिशय सुंदर त्याचं डिझाईन पण तयार केलं होतं। आणि जेव्हा त्याचा निधी म्हणजे जवळजवळ 2 कोटीचं हे एक दफनभूमीसाठी खर्च होणार होता, आणि मी जेव्हा आदरणीय पवार साहेबांना भेटले तेव्हा पवार साहेबांनी मला तात्काळ त्यांच्या निधीतनं 1 कोटी सँक्शन करून दिले। आणि त्यासाठी आपले आदरणीय खासदार अमोल कोल्हेंनी सुद्धा या दफनभूमीला व्हिजिट दिली होती आणि त्यांनी मला शब्द दिला की यासाठी जे काही निधी लागेल तो आम्ही देऊ। परंतु हे सगळं घडत असताना हे सगळं टेंडर पास होत होतं आणि अचानक हे कोरोनाचं महामारीचं संकट आपल्यावर उद्भवलं। आपल्या कोंढव्यातली जी दफनभूमी आहे मिठानगरची, ती अतिशय नुरानी कब्रस्तान अतिशय छोट्या प्रमाणात होतं। आमचं राहतबागचं तेही अपुरं पडायला लागलं आणि अख्ख्या पुण्यामध्ये जी कब्रस्तानं आहेत तिथं आपल्या कोंढव्यातल्या लोकांना कोणीही जागा देत नव्हतं। तेव्हा माझे सर्व राष्ट्रवादीचे सहकारी नगरसेवक फिरोजभाई असतील, गफूरभाई असतील, रईसभाई असतील, या सर्वांनी आम्ही माझे सर्व कार्यकर्ते, समीर पठाण असेल आणि सर्वच कार्यकर्ते, वाईद सर असतील, समीर पंजाबी असतील, सर्वच आपल्या भागातले सर्व कार्यकर्ते आम्ही एकत्र आलो आणि याच्यावर काय उपाय केला पाहिजे याची आमची मीटिंग झाली। कौसलबागचे सर्व ज्येष्ठ नागरिक आम्ही सर्व एकत्र येऊन याच्यासाठी काय केलं पाहिजे, आपल्याला जागा कशी उपलब्ध होईल यासाठी आम्ही प्रयत्न केले। आणि ही 1 एकर जागेतली 10 गुंठे जागा आपण जर आत्ता तात्पुरती दफनभूमीसाठी वापरली कोरोनाच्या तर आपल्याला मार्ग निघेल, परंतु यासाठी फंड्स अवेलेबल करणं गरजेचं होतं। कारण खड्डे खाणण्यासाठी, कारण ते एक प्रोटोकॉल असतो की एक खड्डे किती नियम असतो की कसे खड्डे कितीपत खोलीचे असावेत, कारण कोरोनाचा दफन बॉडी करायची असेल तर त्याचे खड्डे खोलवर करावे लागतात। तर त्यासाठी जवळजवळ 30 लाखाचा निधी आज आदरणीय अजितदादांच्या आशीर्वादानं मला स्टँडिंग कमिटी मिळाली आणि तातडीने आम्ही स्टँडिंग कमिटीमध्ये मी हा विषय घेतला आणि मला खूप आनंद होतोय की आपल्या आयुक्त सहाय्यक आयुक्त रुबल अग्रवाल यांनी तातडीने मला निधी उपलब्ध करून दिला। कुठलाही टेंडर न लावता आपत्कालीन निधीमधून आज 30 लाखाचा निधी मला या दफनभूमीसाठी मिळाला आणि आपलं काम चालू झालं की आम्ही आता तिथं ज्या दफनभूमीसाठी ज्या कोरोनाच्या असतील कुठलाही दफन बॉडी येतील, डेड बॉडी, तिथं आज मला दफन करण्यासाठी संधी मिळाली। आणि आज या कामासाठी आदरणीय चेतन तुपेंनी सुद्धा हजेरी लावली आणि त्यांनी मला शब्द दिला की जो काही निधी या दफनभूमीसाठी कमी पडेल तर त्यासाठी मी माझा सुद्धा निधी द्यायला तुम्हाला तयार आहे। त्यामुळे मी राष्ट्रवादी पक्षाची
खूप आभारी आहे. आदरणीय पवारसाहेब असतील, आदरणीय वंदनाताई असतील, आदरणीय अजितदादा असतील आणि माझे सर्व सहकारी नगरसेवक रईसभाई असतील, गफूरभाई असतील, हमीदा सुनके आणि सुनके, या सर्वांची मी आभारी आहे. या सर्वांचं सहकार्य मला या भागामध्ये माझ्या काम करताना मला मिळालेलं आहे आणि असंच काम आपल्याला एक अद्ययावत अशी पुणे शहरातली दफनभूमी आपण इथं करत आहोत की जेणेकरून एक कोणी परदेशात असेल आणि त्यांना यायला वेळ असेल तर त्यासाठी कोल्ड स्टोरेजची सुद्धा आपण इथं व्यवस्था करतोय की जेणेकरून त्या बॉडीला दवाखान्यात ठेवायची वेळ येऊ नये. इथं कोल्ड स्टोरेजमध्ये आपण त्यांना ठेवू शकतो. अतिशय सुंदर तिथं झाडं वगैरे लावून सुशोभीकरण आपण तिथे करणार आहोत की जेणेकरून इथं आल्यावर आनंदी वातावरण निर्माण व्हावं की कोणालाही आपण दफनभूमीत आलोय अशी भीती सुद्धा वाटली नाही पाहिजे आणि प्रत्येकाला इथं आल्यावर एक समाधान वाटलं पाहिजे की आपण चांगल्या ठिकाणी आलेलो आहोत. आणि हे चांगलं पाक काम करायची संधी मला आज अल्लाने दिली, त्याबद्दल मी खरोखर सर्वांची खूप खूप आभारी आहे. आणि मला खूप अभिमान आहे की मला अतिशय असं चांगला वॉर्ड मिळाला की तिथं मला सबीर पठाण असेल, स्पाईस सर असतील, तकदीर सर असतील, माझे सर्व मुस्लिम बांधव असतील, सर्व माझे कार्यकर्ते असतील, हे सर्व मला इतके एक दिलाने मला मदतीला येतात आणि हे चांगलं पाककाम आज माझ्या हातनं होतंय. आणि आज हे कोरोनाच्या एवढ्या महामारीमध्ये आज मला ही 1 एकर जागा अवेलेबल करून दिल्याबद्दल मी महानगरपालिकेची सुद्धा आभारी आहे. आणि रुबाला अग्रवाल मॅडमनी जो त्वरित निर्णय घेऊन आम्हाला फंड उपलब्ध करून दिला म्हणून मी त्यांचे सुद्धा आभार मानते. आणि आज चेतन तुपे पाटील आणि सर्व कौसरबागचे सर्व नागरिक, सर्व आमचे सर्व नगरसेवक, आज बापू मुलानी सारखे आज आमचे ज्येष्ठ नागरिक, ज्येष्ठ जे मला वडिलांसमान आहेत, अशी लोक सुद्धा आज मला मदतीला इथं अवेलेबल आहेत. हेच माझं पुण्य मी समजते की हे सर्वजण माझ्यावर खरोखर खूप प्रेम करतात आणि माझ्या हातनं चांगलं काम घडतंय याबद्दल मी समाधानी आहे. आणि असं याच्या पुढेही अशीच चांगली कामं माझ्या हातनं घडावेत अशी मी परमेश्वरचरणी मी प्रार्थना करते. नक्कीच भविष्यामध्ये तुमच्या हातोने असं काम घडत राहावं. आमच्या सर्व युवकांची ताकद तुमच्या मागे नेहमीच राहणार, कारण तुम्ही पुण्य कमवण्याचं काम नेहमीच करत आहे आणि तुमच्या भाग्यामध्ये हे असे चांगले कार्य भगवान अल्लाह तुमच्या हातातून घडावं अशी मी पण इच्छा व्यक्त करतो. आणि आपण आपले कोंढवेकरांच्या वतीने आपला आभार मानतो आणि धन्यवाद व्यक्त करतो. थँक्यू.